मागील तासाला आपण सराव संच 22 यामध्ये प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 या 5 प्रश्नामध्ये आपण त्यातील सर्व उपप्रश्नांची चर्चा केली. इन अ प्रीवियस व्हिडिओ we learn and study practice set 22 in which we solve question number 2nd, 3rd, 4th and 5th. In this there are some sub questions are solved by us. In this video today we learn about the numbers in between two or more rational number. The numbers between rational number म्हणजे परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या याबद्दल आपण माहिती बघूया. आता कुठल्याही दोन नैसर्गिक संख्या असतील and we think about two natural number at that time we know that the numbers between 2 to 9 is a 3, 4, 5, 7, 8 like this. तर ह्याच्यामधल्या परिमेय संख्या आपल्याला माहित आहेत, यातल्या नैसर्गिक संख्या आपल्याला माहित आहेत. The numbers between the integers that is a -4 and 5. The numbers in between these two integers we know that -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 like this. तर अशा प्रकारे दोन पूर्णांक संख्येच्या दरम्यान कुठल्या संख्या असतात हे आपल्याला माहित आहे. पण आता समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की त्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं 1/2 and another one is 3/4. These are the two numbers. 2 आणि 9 मधल्या संख्या आपल्याला पटकन सांगता येतात. 2 आणि 9 मध्ये 3, 4, 5, 6, 7, 8 या संख्या आहेत. अशा पद्धतीने ह्या पूर्णांक संख्यांचा विचार करत असताना 4 आणि 5 याच्यामध्ये 4 आणि 5 यांच्या दरम्यान किती संख्या आहेत हे आपण पटकन शोधतो. म्हणजे या पूर्णांकांचा विचार करत असताना आपल्याला माहित आहे -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 या संख्या -4 आणि 5 च्या दरम्यान आहेत. मग आता तुम्हाला विचारलं 1/2 आणि 3/4 मधल्या संख्या शोधा. तर तुम्ही या संख्या कशा शोधणार? तर त्यासाठी आपल्याला इथं काही बदल करावे लागतील. या दोन संख्यामध्ये काही बदल करावे लागतील. काय बदल करावे लागतील? फर्स्ट वे इक्वलाइज द डिनॉमिनेटर. आपण जे काही छेद आहेत ते छेद पहिल्यांदा काय करूयात? सारखे करूयात. मग छेद सारखे केल्यामुळे काय होईल? अंशामध्ये कोण लहान कोण मोठं आपल्याला लवकर ठरवता येईल. फॉर दिस वी मल्टिप्लाय फर्स्ट rational number by 2 we get 2/4. So 2/4 and 3/4 these are two rational numbers. ह्या दोन परिमेय संख्या आहेत. मग ह्याच्या दरम्यान परिमेय संख्या आहेत का संपली आहे? आर देयर मेनी अदर्स नंबर इन बिटवीन these two rational number or no? The answer is yes. There are another some numbers in between 2/4 and 3/4. Which are these? We multiply these two number by 10. We get equivalence rational number that is 20/40 and 30/40. Now this is a very simple.
To find out the rational number in between these two numbers, that means 20 upon 40 and 30 upon 40, there are many numbers in between these two numbers, that is these numbers are 21 upon 40, 22 upon 40, like this. All these numbers contain in between these two numbers, that means the numbers in between 1 upon 2 and 3 upon 4 are, we write here 21 upon 40, 22 upon 40, like this. अशा पद्धतीने आपण असंख्य संख्या या ठिकाणी ह्या 1/2 आणि 3/4 दरम्यान आपण शोधू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे नैसर्गिक संख्या असतील तर नैसर्गिक संख्येच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला सहज शोधता येतात. पूर्णांक संख्येच्या दरम्यानच्या संख्याही आपल्याला शोधता येतात. परंतु परिमेय संख्येच्या दरम्यानच्या संख्या शोधत असताना आपल्याला काही बदल या ठिकाणी करावे लागतात. पण ते बदल आपण कसे केले तर परिमेय संख्या ज्या आहेत त्या परिमेय संख्याच्या दरम्यानच्या संख्या शोधताना आपण छेद समान केले. छेद समान केल्यानंतर दोन्ही संख्यांना विशिष्ट संख्येने आपण गुणलं, त्यामुळे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर आपल्याला मिळाले, म्हणजे सममूल्य गुणोत्तर आपल्याला मिळाले. 2/4 काय आणि 20/40 काय याच्यामध्ये फरक नाहीये. 3/4 आणि 30/40 याच्यामध्ये फरक नाही. अंश आणि छेदाला 10 ने गुणून आपल्याला अशा पद्धतीने या संख्या मिळाल्या दिसून येतात. मग आता अशा संख्या विचारात घेतल्यानंतर म्हणजे 20/40 आणि 30/40 मध्ये तुम्हाला लक्षात येतं की या दरम्यान 21/40, 22/40, 23/40 अशा प्रकारच्या संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपण शोधू शकतो, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण सराव संच 23 बद्दल माहिती बघणार आहोत. सराव संच नाव वी हॅव डिस्कस अबाउट प्रॅक्टिस सेट 23. The first question in practice set 23 is given here, that is find out the rational number in between 2/7 and 6/7. The answer is very simple. 2/7 आणि 6/7 या दरम्यान किती परिमेय संख्या आहेत किंवा कोणत्या परिमेय संख्या आहेत, तर आपल्याला किती परिमेय संख्या शोधायला सांगितलेले आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये. राइट 3 रॅशनल नंबर्स that lies between the given two given numbers. आपल्याला 3 परिमेय संख्या शोधायला सांगितलेले आहे. कशाच्या दरम्यानच्या? दिलेल्या दोन संख्येच्या दरम्यानच्या. मग आता इथं या संख्या शोधत असताना आपल्याला लक्षात येतं त्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत ही पहिली संख्या 3/7 असेल, दुसरी संख्या 4/5 असेल, 7 असेल, आणि नंतर 5/6, 5/7. तर अशा प्रकारच्या संख्या या 7/2 आणि 6/7, 2/7 and 6/7 मध्ये इथं इन्क्लूड असतील. द सेकंड क्वेश्चन, the second question given here, that is a 4/5 and 2/3.
4/5 and 2/3. These are the given numbers. The rational number in between these two numbers. ह्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग परिमेय संख्या शोधत असताना पहिल्यांदा आपण काय करणार? इक्वलाइज द डिनॉमिनेटर फर्स्ट वी इक्वलाइज द डिनॉमिनेटर्स. इथे जे काही छेद आहेत ते आपण सुरुवातीला इक्वलाइज करून घेऊया, सारखे करून घेऊया. मग काय करावं लागेल? 4/5. This number is multiplied by 4/5 is multiplied by 3, and second number 2/3 is multiplied by 5. We get 12/15 and 10/50. Then the numbers in between these two numbers are 11/15. This is one of the number. This is one of the number. But when we multiply these two numbers by 2, we get 24/30 and 20/30. आपण काय केलं? दोन्हीला आपण कितीने गुणलं? दोन्ही संख्यांना आपण 2 ने गुणलं. मल्टिप्लाइंग बाय 2. दोन ने गुणून अशा प्रकारे आपला 24/30 आणि 20/30 मिळाला. आता याच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या कोणत्या असतील? तर पहिली संख्या असेल 23/30, नंतर असेल 22/30, नंतर असेल 21/30. तर अशा प्रकारे ह्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपण लिहू शकतो 23/30, 22/30 and 21/30. These are the number in between 5/4 and 2/3, like this. Now we discuss about third question. आता तिसऱ्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करूया. In a third question, there is a -2/3 and the second number given here is a 4/5. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे तिसरी जी काही पदं दिली आहेत, तिसऱ्या उदाहरणाची पदं दिली आहेत किंवा संख्या दिली आहे ते आहेत वजा 2/3 आणि 4/5 या संख्या दिलेल्या आहेत. मग आता ह्याच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधत असताना आपल्याला अशाच पद्धतीने काय करावं लागेल? पहिल्या संख्येला 5 ने गुणावं लागेल आणि दुसऱ्या संख्येला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. मग by equalizing the denominator we get -2 into 5/3 into 5 and 4 into 3/5 into 3 we get -10/50 and 12/50. The numbers lies in between these numbers are minus, we write here minus 9/50, minus 8/50, minus 7/50, like this. There are many numbers in between these two numbers. तर अशा प्रकारे ह्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान आपल्याला अनेक परिमेय संख्या या ठिकाणी असल्याचे दिसून येतं. तर त्यापैकी 3 मी या ठिकाणी लिहिले. तुम्ही अशा प्रकारे
आणखी संख्या या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण लक्षात आलं असेल. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले पहा. इन ए फोर्थ क्वेश्चन or fourth sub question 7/9 minus 5/9. 7/9 and second number is 5/9. There are many numbers in between 7/9 and 5 minus 5/9. Here we know that denominators of these numbers are same. या ज्या काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत किंवा परिमेय संख्या आपल्याला दिलेल्या आहेत या दोन्हीमध्ये छेद समान आहे. मग आता आपण याच्या मधल्या परिमेय संख्या आपण शोधू शकतो. आता 7/9 ही संख्या पहिली आपली होती. मग तिच्यापेक्षा लहान असणारी परिमेय संख्या 6/9 असेल, नंतर 5/9 असेल, नंतर 4/9 असेल. अशा पद्धतीने आपल्याला शेवटची संख्या आहे ती किती मिळेल 4/9. तर या पद्धतीने या संख्या या दोन परिमेय संख्येच्या दरम्यान आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे. नाउ वी डिस्कस अबाउट फिफ्थ क्वेश्चन. पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे की -3/4 आणि 4/5 अशा संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. याच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. We find out the numbers in between -3/4 and 5/4. The numbers are -2/4, then -1/4, also 1/4, like this, or 3/4. These are the number, or there are also many numbers in between these two rational numbers. तर अशा प्रकारे ह्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपण लिहू शकतो. -2/4 असेल, -1/4 असेल, किंवा 1/4 असेल, किंवा अशा पद्धतीने 3/4 सुद्धा आपल्याला लिहिता येईल. तर या सर्व संख्या या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आहेत. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले 7/8 आणि -5/3. These are the given rational numbers. For discussing about the number in between these two numbers, we must equalize this denominator by multiplying 7/8 by 3 and -5/3 by 7. We get 21/24 and -40/24. The numbers in between. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? 21/24 आणि -40/24. मग याच्यामध्ये असंख्य परिमेय संख्या आहेत हे आपल्याला माहित आहे. त्या म्हणजे कुठल्या? 20/24 असेल, तुमचं 10/24 असेल, किंवा तुमचं -10/24 असेल. अशा प्रकारे अनेक संख्या तुम्ही या दोन परिमेय संख्येच्या दरम्यान तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सराव संच 23 मध्ये पहिल्या 5 प्रश्नांची चर्चा केली. आता या ठिकाणी अजून 3 प्रश्न बाकी आहेत. या 3 प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही काय करायचंय? तुम्ही स्वतः उत्तर या ठिकाणी शोधायची आहेत आणि
लिहायचे आहे. तर आता आपण या सराव संचामध्ये एकूण आपल्याला 8 उदाहरणं दिली होती. त्यापैकी पहिली 5 उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. 3 उदाहरणं बाकी आहेत. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून उरलेली 3 उदाहरणं सोडवायची आहेत आणि सोडवल्यानंतर मला त्याचे वैयक्तिक नंबरवरती त्याचे फोटो तुम्ही पाठवायचे आहेत. वर्गपटाच्या वहीत तुम्ही हा सराव संच व्यवस्थित सोडवायचा आहे आणि नंतर तुम्ही त्याचे फोटो मला माझ्या वैयक्तिक नंबरवरती शेअर करायचे आहेत किंवा पाठवायचे आहे. ठीक आहे. आता पुढचा भाग आपण शिकणार आहोत. समजा आपल्याला जर का जे काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला दशांश रूपात लिहायची असतील किंवा जी काही संख्या आहे ती संख्या दिलेली संख्या परिमेय संख्या ही आपल्याला दशांश रूपात लिहायची असेल तर ती कशी लिहिता येते त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर परिमेय संख्येचे दशांश रूप आपण शिकणार आहोत. डेसिमल फॉर्म ऑफ गिवन रॅशनल नंबर. When we find out the decimal form of the rational number, at that time we must divide the numerator by denominator. We get decimal form. Here we take 7/4. This is one of the rational number. The decimal form of 7/4. तर 7/4 या संख्येचं दशांश रूप शोधताना आपण काय करायचं 7 या संख्येला 4 ने भागायचं. मग या ठिकाणी आपण काही 7च्या पुढे काही दशांश चिन्हाच्या पुढे काही स्थळ घेऊया. म्हणजे इथं आपण 7 जे आहे त्या 7चा अर्थ न बदलता बाय दी taking the 0 right side towards the decimal form or after the 7 we take decimal and take some 0 for the division. इथं कुठलाही अर्थ न बदलू देता आपण काय केलंय 4 या संख्येने 7 ला आपण भाग घालवणार. मग पहिल्यांदा भाग बसतो 4 × 4 राहिले किती 3. आता वरून घेतला 0 4 7 28. परंतु ही दशांश चिन्हाच्या पुढची संख्या आहे कारण इथं दशांश चिन्हाच्या पुढचा 0 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मग 4 7 28 आपल्याला मिळतं 2. नंतर पुढचा 0 घेतला झाले किती 2 4 5 20. तर ही क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली दिसते आपल्याला आणि उत्तर मिळालं आपल्याला 7/4 = 1.75. This is our answer. This is a decimal form of 7/4. तर अशा प्रकारे आपल्याला या 7/4 चा जो काही दशांश रूप आहे 4/7 हे दशांश रूप या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. The decimal form of 7/4 is 1.75. We take another example for the decimal form to find out the decimal form of given rational number. Another number is 5/3. Second example 5/3. That means we divide 5/3. At that time we take some zeros here. दशांश चिन्ह देऊ by taking decimal place we take some zero here. मग पहिल्यांदा 5 × 5 3 × 3 बाकी किती राहिली 2. आता या ठिकाणी हा 0 पुढे घेण्याच्या अगोदर
हा शून्य पुढे येण्याच्या अगोदर इथलं जे काय दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह आपण इथं देऊन टाकायचं. मग हा शून्य इथं घेतला की झालं किती 20, 3 सख 18, 3 सख 18, पुन्हा 2च राहील, पुन्हा हे 20 होईल, पुन्हा तुम्ही 6 घेणार, पुन्हा 20 18 येईल. अशा पद्धतीनं तुम्ही ही क्रिया कितीही वेळा केली तरी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा बाकी 2 आल्याचं दिसून येईल. मग अशा पद्धतीनं जेव्हा आता याचं उत्तर घेतो आपण त्यावेळेला 5/3 is equal to we get 0.666. That means 5/3 is 6 मिनिट. तर अशा प्रकारे आपण एखाद्या संख्येच्या बाबतीत त्याचं दशांश रूप शोधताना आपल्याला असं दिसून येतं की दशांश चिन्हाच्या उजवीकडची बाजू जी आहे ती एकच अंक किंवा अंकांचा एक गट, या ठिकाणी 6 हा अंक पुन्हा पुन्हा आलेला आहे. तर अंक किंवा अशा प्रकारे अंकांचा गट जर का पुन्हा पुन्हा येत असेल तर अशा अपूर्णांकाला आपण या ठिकाणी आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो. When we make or find the decimal form of some number at that time, a single digit or group of digit occurs repeatedly on the right side of decimal point. These type of decimal form of a rational number is called a recurring decimal form or non-terminating recurring decimal form. तर अशा प्रकारे या ठिकाणी 6 अंक दशांश चिन्हाच्या पुढच्या बाजूला पुन्हा आलेला दिसून येतो आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या दशांश रूपाला आवर्ती दशांश रूप नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म असं आपण म्हणतो. अजून आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊया. तिथं आपल्याला असं दिसून येतं की जे काही दशांश रूप आहे त्यामध्ये संख्यांचा गट पुन्हा रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. मग आता आपण या ठिकाणी पुढची संख्या घेऊया. The next example taken here is 2/11. The decimal form of 2/11. 2/11 चे दशांश रूप आपण शोधायचे. मग कसं शोधणार? तर या ठिकाणी आपण काय करणार, जे काही 11 आहे त्या 11 ने 2 ला आपल्याला भाग घालवायचा आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, 2 च्या पुढे दशांश चिन्ह बाय टेकिंग डेसिमल पॉइंट वी टेक सम झिरो हियर to the right side of decimal point. The number 2 is smaller than 11. 2 ही संख्या 11 पेक्षा लहान आहे, त्यामुळे 11 ने भाग घालवत असताना पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी शून्य घ्यावा लागेल. मग आता शून्याचा भाग बसवल्यानंतर या ठिकाणी 11 into 0 we get 0. The subtraction is 2. By taking next 0 here we get 20. तर शून्याचा भाग आपण पहिल्यांदा बसवला, 0 गुणिले 11 0 मिळतं, वजाबाकी आली जशी तशी 2, पुढचा 0 तिथं आला, झालं किती 20. आता आपण या 11 ने ह्या 20 ला भाग घालवायचा आहे. मग 1 चा भाग बसेल, 11 1 11 we get 90 by taking next या ठिकाणी नेक्स्ट डिजिट वी गेट 90. आता या ठिकाणी 11 ने 90 ला भागवत असताना आपण या ठिकाणी 11 8 28 वी गेट अगेन 0 2 and the number is 20.
So the answer here, we get the answer 0.1888 like this. So the decimal form of 2/11 is 0.18 नॉन टर्मिनेटिंग. तर अशा प्रकारे 2/11 चे दशांश रूप काय मिळतं आपल्याला 0.18 आणि 18 ही संख्या पुन्हा पुन्हा येत राहते आणि म्हणून आपण याला आवर्ती दशांश रूप असं म्हणतो. या ठिकाणी एकच संख्या पुन्हा पुन्हा रिपीट झालेली आपल्याला दिसून आली. इथं संख्यांचा गट म्हणजे ह्या दोन संख्या पुन्हा पुन्हा रिपीट झालेल्या दिसतात. हियर ओनली वन डिजिट्स आर रिपीटेड again and again. Here is the group of digit or more than one digits are repeated here. So these type of decimal form are called non-terminating recurring decimal form. तर अशा प्रकारच्या दशांश रूपांना आपण काय म्हणायचं अखंड आवर्ती दशांश रूप. तर अशा प्रकारे आपला हे पुन्हा पुन्हा त्या संख्या मिळतात म्हणून आपण त्यांना आवर्ती दशांश रूप असं म्हणतो. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण दोन संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या हा भाग आपण शिकलो. त्यानंतर आपण या ठिकाणी दशांश रूप कसं शोधायचं किंवा परिमेय संख्येचं दशांश रूप कसं शोधायचं याबद्दल माहिती बघितली. तुम्ही सराव संच 23 पूर्ण करायचा आहे. यू मस्ट कंप्लीट द प्रॅक्टिस सेट 23. In a next video we see about or learn about the practice set 24. पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 24 बद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.